सुनेत्रा पवारांचा एक निर्णय बारामतीत वातावरण फिरवणारा ठरेल. रोहित पवारांनी काकी मॅनेज हा मेसेज पेरला. परिणाम बारामती हातची गेली असती. सुनेत्रा पवारांना दादांची जागा पाहिजे, पण अपघाताची चौकशी करण्यासाठी इंटरेस्ट नाही. रोहित पवारांनी अंगावर विषय घेतला. पवारांमुळे बारामतीत उलथापालत. 2 महिन्यात सुनेत्रा पवारांवर डाव. नेमकं गडलाय. अजित पवारांचं निधन झाल्यानंतर जिथे बारामती बिनविरोध होईल अशा चर्चा सुरू झाल्या, त्या सगळ्यांवर पाणी फेरण्याचं काम पुढील 2 महिन्यात झालं. अजित पवारांचा अपघात आहे की घातपात आहे या प्रश्नासाठी रोहित पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला. अनेक दारं ठोठावली, अनेक पोलीस स्टेशनं ठोठावली, अनेक बड्या नेत्यांच्या गाठीबेठी घेतल्या. पण महाराष्ट्रात अजित पवारांच्या अपघाताबाबत गुन्हा दाखल झाला नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव तर आहेच, मात्र त्यासोबतच उपमुख्यमंत्री या पदावर असतानाही सुनेत्रा पवारांनी त्यांची ताकद वापरली नाही. याचाच अर्थ, याचा ठपका सुनेत्रा पवारांवरही लागला. गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी बोलताना म्हटलं होतं की साधी एक FIR घेतली गेली नाही. सुनेत्रा काकी या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी म्हणायला हवं होतं, रोहित, तुझा काय विषय आहे तो सांग. लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करायला लागत होता आणि अजित पवारांच्या अपघाताबाबतची FIR घ्यायला लागत होती. हेच देवेंद्र फडणवीसही करू शकत होते. गृहखात त्यांच्याकडे होतं. FIR जर कर्नाटकात घेतली जाते तर ती महाराष्ट्रातही घेतली जाऊ शकत होती. ते काम करणं देवेंद्र फडणवीसांनी गरजेचं होतं, मात्र ते केलं नाही. अजित पवारांचे पुत्र म्हणून जय पवार आणि पार्थ पवार यांनी अजित पवारांबाबत नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी प्रश्न उपस्थित केले नाही. ठेवले खाली स्टेटस आणि टाकले 1-2 ट्विट. याच्यातून काहीही निकाली लागलं नाही आणि हाही मेसेज बारामतीकरांपर्यंत पोहोचत होता. जर अजित पवारांच्या घरातील व्यक्ती असतानाही सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी हवी तशी भूमिका अजित पवारांच्या अपघाताबाबत घेतली नाही, तर मग सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभं राहायचं की ज्या रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित करून सरकारला घाम फोडला, त्या रोहित पवारांच्या पाठीशी असणाऱ्या शरद पवारांच्या पाठीशी उभं राहायचं? हा प्रश्न बारामतीकरांनी सोडला. आणि याचेच फलित म्हणून आज सकाळी बारामतीच्या अनेक ठिकाणी जे आहेत काही पोस्टरं होते, त्या पोस्टरांवर लिहिलेलं होतं की आमच्यासाठी अजित पवार हे नावच पुरेसे, दादा हे नावच पुरेसे, पटेल आणि तटकऱ्यांची आम्हाला गरज नाही. आज सुनेत्रा पवार त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याच दिवशी बारामतीमध्ये अजित पवार हे नावच पुरेसं आहे, पटेल आणि तटकऱ्यांची गरज नाही हा मेसेज टाकला गेला. मात्र या बॅनरवरती असंही लिहिलं जाऊ शकत होतं की दादांनंतर आमच्यासाठी सुनेत्रा वहिनीच. मात्र 2 महिन्या सुनेत्रा पवारांच्या हालचाली ज्या होत्या त्या संशयास्पद होत्या. निर्णय जे होते ते संशयास्पद होते आणि अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केल्यामुळे जितके सरकार म्हणून फडणवीसांवरती उपस्थित झाले, तेवढे सुनेत्रा पवारांवरही उपस्थित झाले. आणि त्यामुळे जर सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला ते पत्र लिहित नव्हते की 28 जानेवारी नंतरचं कुठलाही पत्रव्यवहार वैधू नका, आणि जर मेसेज हा पोहोचवत नव्हते की पटेल आणि तटकरे नाही तर सुनेत्रा पवार पक्ष चालवते, सुनेत्रा पवारांचाच पक्षावर ताबा आहे, हा मेसेज पोहोचवला म्हणून तरी बारामतीत कुठेतरी सुनेत्रा पवारांविषयी आता सहानुभूतीही आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून किंवा निर्णायक व्यक्ती म्हणून लक्ष केंद्रित करता आलं. आणि त्यामुळे तुम्ही आम्ही जरी या मुद्द्याला पटेल आणि तटकऱ्यांना हटवणं या दृष्टिकोनातून पाहत असलो, तरी सुनेत्रा पवारांनी मात्र बारामतीची निवडणूक बिनविरोध आणि अजित पवारांच्या मागे उभा असलेला व्यक्ती आपल्या मागे उभा करण्यासाठी हा लेटर बॉम्ब टाकला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जातोय. आता या सगळ्या घडामोडींमध्ये बरंच काही बदलणार आहे, कारण काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार दिलाय. काँग्रेसची अट एकच आहे, जर मी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं वाटत असेल तर अजित पवारांचा घातपात की अपघात या संबंधीतील गुन्हा हा महाराष्ट्रामध्ये नोंद झाला पाहिजे. ही केलेली एकच मागणी जी आहे ती सरकारला रात्रीची झोप त्यांची उडवण्यासाठी पुरेशी आहे. कारण ज्या दादांचा अपघात की घातपात झालाय या संबंधीची कुठल्याही प्रकारची FIR महाराष्ट्रात घेतली जात नाही. त्या दादांसाठीची निवडणूक तुम्ही बिनविरोध करा, हा मेसेज मात्र पुरेसा ठरू शकत नाहीये. या सगळ्या घडामोडींमध्ये बातम्याही याही समोर आल्यात की आता शरद पवार सुनेत्रा पवारांच्या बाजूने मैदानात उतरणार आहे. पण मी म्हणते की सध्याच्या घडीला बारामतीमध्ये जे 2 टप्पी भूमिका किंवा 2 टप्पी लोकांची भूमिका जी समोर आलेली आहे, त्या भूमिकेमागचं कारण म्हणजे 2 महिन्यात रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न. रोहित पवारांना सरकारमध्ये असतानाही सुनेत्रा पवारांनी महत्त्व दिलं नाही, त्यांच्या प्रश्नांना सिरियसली घेतलं नाही. जय आणि पार्थ पवारांना तर त्यांची खासदारकी मिळाली. जय पवारांना पत्रकार परिषद घ्यायची होती, त्यात बोलू दिलं गेलं नाही. पटेल आणि तटकऱ्यांवरती प्रश्न लावले, पण पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांनी तरी निर्णय घेणं गरजेचं होतं, असाही एक सूर होता. आणि त्यामुळे आता बारामतीत जर उलथापालत काही घडली तर ती 2 महिन्यात रोहित पवारांनी पेरलेल्या भूमिकांमुळेच घडेल. हे समजून घेणं गरजेचं आहे.
या सगळ्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अजित पवारांबाबतची FIR किंवा गुन्हा दाखल व्हावा यासाठी सुनेत्रा पवारांनी कुठली भूमिका निभावली, ज्या बेसवरती सुनेत्रा पवारांना बिनविरोध करायचा? असा प्रश्न जो बारामतीकरांना पडलाय तो योग्य की चूक कमेंट करा. मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ठळक बातम्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.